यानंतर एक मोठी बातमी याच संदर्भातली वैष्णवी हगवणे हुंडाबळी आणि छळ प्रकरणावरून राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली आहे। अशातच वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपींना दणका मिळालाय। पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे या दोघांचेही बंदूक परवाने रद्द करण्यात आले आहेत। तसंच पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोघांच्या बंदुकांसह फोर्ड एंडेवर कार सुद्धा जप्त केली आहे। तसंच वैष्णवीच्या कुटुंबियांनी दिलेली चांदीची भांडी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। तर पोलिसांनी वैष्णवीचा पती आणि दीर एकूणच संपूर्ण कुटुंबाला दणका दिलाय। वैष्णवीच्या घरच्यांनी दिलेली कार पोलिसांनी जप्त केलेली आहे। चांदीची भांडी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहेत। त्याचसोबत वैष्णवीचा पती आणि तिचा दीर या दोघांचेही बंदूक परवाने रद्द करून ती शस्त्र पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। पुणे पोलिसांनी दिलेले शस्त्राचे परवाने शशांक आणि सुशील हगवणे यांचे रद्द करण्यात आलेत। तर हुंड्यामध्ये जी काही वैष्णवीच्या माहेरच्यांकडून चांदीची भांडी देण्यात आली होती ती सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आणि एक थार गाडी ही देखील हगवणे कुटुंबियांची ताब्यात घेतली असून फोर्ड एंडेवर ही कार सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे। हगवणे कुटुंबियांकडून हा सगळा मुद्देमाल पोलिसांनी सध्या जप्त केलाय। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 7 वाजता आहेत। या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। हवामान विभागाने आज राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। संपूर्ण राज्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि त्याचं तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरण झालंय। या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावरती कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात 28 मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आज अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे। मात्र रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढचे 2 दिवस पाऊस सुरूच राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या घाट माथ्यावर सुद्धा जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नीती आयोग बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्र विकासाचे व्हिजन मांडलं। यावेळी ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानण्यात आले। 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। भाजपचे माजी मंत्री जगदीश गुप्ता शिवसेनेच्या वाटेवर आहेत। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगदीश गुप्ता निर्णायक भूमिका घेणार आहेत। गोंदियातील उबाठाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाहरुख पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला। प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। चिपळूणमध्ये शिवसेना उबाठाला मोठा धक्का बसणार आहे। उबाठाच्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले विनोद झगडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली। उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेला विनोद झगडे उपस्थित होते। 26 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये भाजपची शंखनाद सभा होणार आहे अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली। ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा शंखनाद, भारतीय सैन्य दलाच्या शौर्याचा शंखनाद आणि आगामी स्थानिक निवडणुकांचा हा शंखनाद असेल असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। मिहिर कोटेचा यांच्या ऑफिसजवळ त्यांच्या ड्रायव्हरला पकडून एका इसमानं धमकावलं आणि कोटेचांना जीवे मारण्याची धमकी दिली। पोलिसांनी आरोपीला पकडलं असून पुढील तपास सुरू आहे। अकोल्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। कार्यकर्त्यांनी गोपीकिशन बाजोरिया यांच्या बॅनरला जोडे मारत फोटो पेटवून दिला होता। दरम्यान शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी केली। पडद्यामागे किंवा पडद्यापुढे युतीबाबत कोणताही विषय नाही। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरती मनसे नेते संदीप देशपांडेंनी ही प्रतिक्रिया दिली। खासदार प्रणिती शिंदे यांनी MIDC जळीतकांड दुर्घटनेतील मनसुरी आणि बागवान कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं सांत्वन केलं। सोलापुरातील अक्कलकोट MIDC मधील सेंट्रल टेक्सटाईलला लागलेल्या आगीत मनसुरी आणि बागवान कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झालाय।
अहिल्यानगरच्या चौंडीच्या विकासाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे। यासाठी 681 कोटींचा निधी तरतूद करण्यात आली आहे। तर आराखड्याचा शासन निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती राम शिंदेंनी दिली। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे आणि सुशील हगवणेंचे बंदूक परवाने रद्द करण्यात आलेत। पोलिसांनी वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेली चांदीची भांडी आणि कार जप्त केली आहे। निलेश चव्हाण विरोधात बार्जे पोलिसात गुन्हा दाखल झालाय। हगवणे कुटुंबियांसोबत त्याचे जवळचे संबंध होते असं पोलिसांनी म्हटलंय। तर आता निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ झाली आहे। हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाणला सह आरोपी करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसपटे कुटुंबियांची पुण्यातल्या घरी जाऊन भेट घेतली। हगवणे कुटुंबियांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे सरकारचे प्रयत्न असतील आणि कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी कसपटे कुटुंबाला दिलं। तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील सह आरोपी निलेश चव्हाण अजूनही मोकाटच आहे। निलेश चव्हाण पुण्याच्या बाहेर 100 ते 150 किलोमीटरपर्यंत गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलिसांकडून निलेशचा शोध घेतला जातोय। जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्ये 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला। पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी कथित ऑडिओ क्लिप ऐकून दाखवली। वैष्णवी हगवणे प्रकरणी शिवसेना उबाठा पक्ष आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। मुंबईतील लालबागमध्ये उबाठाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। वैष्णवीनं आत्महत्या केली नाही, तिला जबर मारहाण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली असा आरोप करुणा मुंडेंनी केला। वैष्णवीच्या पतीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करुणा मुंडेंनी केली। मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील कसपटे कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी कसपटे कुटुंबाचं सांत्वन केलं। दरम्यान कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी कुटुंबाला दिलं। शशांक आणि सुशील हगवणेचा शस्त्र परवाना रद्द, दोघांच्या पिस्तुलांसह आलिशान कारही जप्त, कसपटेंनी दिलेली चांदीची भांडीही घेतली ताब्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट, आरोपीला पाठीशी घालणार नाही तर हगवणे कुटुंबियांवर मकोका अंतर्गत कारवाई करणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही। मला काय फायदा होईल साहेब? फायदा करणार की तुम्हाला बोललो ना काल मी, फायदा करून देणार ना 100%। कारागृह साहित्य खरेदी घोटाळ्यातून आपलं नाव काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव घाला, अंजली दमानियांनी जालिंदर सुपेकरांची कथित ऑडिओ क्लिप ऐकून दाखवत केले गंभीर आरोप। राज्यातल्या अनेक जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट, कोकण, पुणे आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। आता सीबीएसई शाळेत सुरू होणार मराठीचे धडे, भाषा शिक्षणाचं धोरण जारी। आता ईपीएफओवर मिळणार 8.25% व्याजदर, 7 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना मोठा दिलासा। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गांवरती आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही। युरोपियन युनियन सोबत कोणताही करार करू इच्छित नाही, 1 जूनपासून 50 टॅरिफ लादणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा।